कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथकं. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन. 11 पोलीस अधिकारी, 36 अंमलदारांचं विशेष तपास पथक. आतापर्यंत 4 जण अटकेत. अमरावतीत लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद. सामाजिक संघटनांकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय. गोरेगावच्या ड्रग्ज पार्टीत ऑरीही उपस्थित होता. या अगोदर सुद्धा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ऑरीची चौकशी. पार्टीत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा झाला मृत्यू. गोरेगावमधल्या ड्रग्ज प्रकरणानंतर मनसे आणि उबाठा आक्रमक. आयोजक आणि संकुल मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबई जवळच्या मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्जचा शिरकाव. एका तरुणानं झोंबी हे घातक ड्रग्ज घेतल्याचा संशय. एमआयएमच्या सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात. सहर शेख यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठाणे तहसीलदारांचा अहवाल. आदित्य ठाकरे उबाठाचे कार्याध्यक्ष होणार. उबाठा गटात 2003 ची पुनरावृत्ती. पक्षाच्या वर्धापन दिनी संघटनेमध्ये बदल होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात. वडील राजेंद्र पवार आणि कन्या सई पवार यांचीही उपस्थिती. मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना पत्र. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी. सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पत्र दिल्याची सूत्रांची माहिती. त्र्यंबकेश्वरचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणेही अटकेत. पुतण्यांच्या मध्यस्थीनं कडलक काळा बाजार करत असल्याचा आरोप. सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री. सम्राट चौधरींनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. रायगडमधील नागलोली धरणाचं काम रखडलं. कोट्यवधींचा निधी वाया जाण्याची शक्यता.